आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते तपास यंत्रणांच्या रडारवरती असल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्सने सकाळीच छापा मारलाय। त्यांच्या घरीच ईडी कडून जाधवांची चौकशी सुरू आहे। कारवाई सुरू असलेल्या माझगाव येथील बिलाखाडी चेंबर्स बाहेर सीआयएसएफ पथक तैनात आहे। याशिवाय काही कंत्राटदारांवरही ईडीने छापे मारल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। नुकतंच राष्ट्रवादीचे नवाब मलिकांभोवती ईडीने फास आवळल्यानंतर आता शिवसेना नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची चर्चा रंगली आहे। जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधवांवर कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता। एवढंच नाही तर इन्कम टॅक्सच्या हाती पुरावे लागलेत। जाधव यांचा पितळ उघड करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले होते। यशवंत जाधवांच्या घराबाहेरून या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। महाविकास आघाडी मागील केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा हा चुकत नाहीये। आज देखील याच ठिकाणी इमारतीत यशवंत जाधव जे महापालिकेचे सभागृह नेते आहेत यांच्या घरी इन्कम टॅक्सची आज छापेमारी सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्या घरी ईडी कडून ही कारवाई करण्यात आली होती आणि ईडीने त्यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीला हा दुसरा झटका आहे। तो म्हणजे शिवसेनेचे मोठे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आज इन्कम टॅक्सची रेड पडलेली आहे। याच ठिकाणी आपण पाहू शकता सीआयएसएफचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत सुरक्षाला। त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। या इमारतीच्या जेवढे एंट्री पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आत आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अंगझडती ही घेतली जात आहे। 2 महिन्यांपूर्वी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांना आयटी विभागाकडून एक समन्स आलं होतं, जी त्यांनी 15 कोटी रुपये हे दुबईमध्ये एका 2 कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप त्यांच्याकडे करण्यात आला होता। मात्र हे गुंतवताना कोलकात्यातील एका शेल्ड कंपनी म्हणजे एका बोगस कंपनीचा आधार घेतल्याचा आरोप हा यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्यावर करण्यात आला होता। या समन्स नंतर आणि या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहेत। सर, यशवंतराव जाधव यांच्यावर ही कारवाई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर होतीये, त्यामुळे वेगळ्या चर्चा होत आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, असं आहे की आपल्याला सुद्धा माहिती आहे, जसं आपण पण आपल्या बातमीत सांगितलं की आयकर खात्याची नोटीस ही किमान 6 महिन्यापूर्वीच त्यांना दिली गेलेली होती आणि मला असं वाटतं की ही आयकर खात्या अंतर्गत कारवाई असेल आणि आयकर खातं नियमाप्रमाणे जे काय असेल ते कारवाई करेल। नक्कीच। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच असं म्हटलं होतं की भ्रष्टाचार जो आहे तो बाहेर येईल यशवंत जाधवांसंदर्भात। त्यांनी अनेक गोष्टी सूचक वक्तव्य त्यांनी केली होती आणि त्यानंतरची ही कारवाई कसं पाहता? नाही, असं आहे की मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार हा आम्ही भारतीय जनता पक्षाने वारंवार मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, स्थायी समितीच्या सभागृहामध्ये सतत आणि सातत्याने मांडलेला आहे। मग कोरोना काळातल्या खर्चाचा हिशोब असेल किंवा अन्य बाबतीतला खर्चाचा हिशोब सुद्धा भारतीय जनता पक्षाने मागितलेला आहे आणि मी माझ्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये याची स्पेशल कॅट ऑडिट करा अशी सुद्धा मागणी केलेली आहे। मात्र पालिकेच्याच तोंडावरती या अशा कारवाया होत असल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय। नाही, असं आहे की आयकर खात्याची नोटीस ही त्यांना 6 महिन्यापूर्वीच प्राप्त झाली होती आणि या संदर्भात आयकर माहिती जास्त माहिती देऊ शकेल, पण मला असं वाटतं की आयकर खात्याच्या नोटीसच्या अंतर्गत पूर्वी जी मिळाली त्या अंतर्गतच ही कारवाई आहे। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। प्रभाकर शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून होते। तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। यशवंत जाधव बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यांची सध्या इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे। 2008 मध्ये बाजार आणि 2011 नंतर शिवसेना उपनेतेपदी त्यांची निवड झाली। यशवंत जाधव नेमके कोण आहेत ते आपण पाहूया। 1997 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले।
2007 साली बृहन्मुंबई नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा ते निवडून आले. 2008 मध्ये बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 2011 नंतर शिवसेना उपनेतेपदी निवड झाली. 2017 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत ते पुन्हा नगरसेवक झाले. 2017 मध्ये महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून ते नियुक्त झाले. एप्रिल 2018 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ते आहेत. आणि 1997 साली नगरसेवक पदी त्यांची निवड झाली. शिवसेनेच्या नगरसेविका राखी जाधव या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहे. मॅडम, कसं पाहता या संपूर्ण प्रकरणाकडे? ही कारवाई केली जाते, पालिका निवडणुका या तोंडावरती असताना अशा पद्धतीची ही कारवाई कसं पाहता? पहिलं तर आपण चुकून माझ्याबद्दल शिवसेना नगरसेवक म्हणून बोललात. मी राष्ट्रवादीची गटनेता आहे मुंबई महानगरपालिका. माफ करा मॅडम. मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे स्थायी समिती अध्यक्षांवरती आता जी कार्यवाही चालू आहे ती त्या संदर्भातली जी संबंधित जे काही खातं आहे तर त्याच्याबद्दलची माहिती कदाचित घेत असेल. पण काल 2 दिवसांपासूनची प्रक्रिया म्हणजे आता आमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये पण जी आम्ही पाहत आहोत, मला वाटतं कुठेतरी ह्या गोष्टी दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न असल्यासारखं या ठिकाणी दिसत आहे. पण निश्चितपणे त्यामध्ये प्रशासन हे जे आहे किंवा संबंधित खातं जे आहे त्यांना जी माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांना ज्या पद्धतीने त्यामध्ये त्यांची जी काही मुवमेंट असेल ते करत असतील तर त्याच्यावर आम्ही काय भाष्य करणार. नक्कीच राखी मॅडम, दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. तर राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं म्हणजे करुणा, हे संपूर्ण प्रकरण जे सकाळपासून समोर आलेलं आहे त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत, विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, महाविकास आघाडीकडूनही आरोप केले जात आहेत. सूडबुद्धीनं अशा पद्धतीचं राजकारण सातत्यानं केलं जात आहे असाही आरोप होतोय. आणि त्यात आता पालिकेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही अशा पद्धतीची कारवाई म्हणजे एक शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या बरोबर आहे. सूरज, इन्कम टॅक्सची ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे? सध्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर काय परिस्थिती आहे? नक्कीच सकाळी 7 वाजल्यापासून इन्कम टॅक्सची ही छापेमारी सुरू आहे. आपण पाहू शकता याच इमारतीमध्ये सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. प्रत्येक आलेल्या आणि गेलेल्या व्यक्तीची अंगझडती ही केली जात आहे. याच इमारतीच्या 3ऱ्या फ्लोअरवरती जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी यशवंत जाधव यांचं घर आहे आणि याच ठिकाणी देखील सीआयएसएफचे जवान देखील तैनात आहे. तर आयटीची ही कारवाई याच ठिकाणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास एका कोलकाता बेस्ड शेल्ड कंपनी मार्फत यशवंत जाधव यांनी UAE म्हणजे दुबई येथे पैशांची पाठवले होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. 15 कोटींची ही रक्कम होती आणि 2 ते 3 महिन्यांपूर्वी त्यांना IT कडनं समन्स देखील बजावण्यात आला होता. आणि या संपूर्ण जो 15 कोटींचा जो व्यवहार आहे, जे पैसे पाठवण्यात आले आहेत त्याच्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं होतं. यावेळी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी ते स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र IT कडे त्या संपूर्ण व्यवहाराबाबत अजूनही असमाधानकारकच उत्तरं असल्यामुळे IT ने आज सकाळी 7च्या सुमारास ही संपूर्ण छापेमारी आज केलेली आहे. आणि सकाळपासूनच या ठिकाणी काही शिवसैनिक देखील आता जमण्यास सुरुवात झालेली आहे. कारण हा संपूर्ण बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे. यशवंत जाधव येथील स्थानिक नगरसेवक असले तरी यामिनी जाधव हे स्थानिक आमदार देखील आहेत. त्यामुळे शिवसेनेचा हा मोठा बालेकिल्ला आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे नवाब मलिक यांच्या कारवाईनंतर आता पुन्हा एकदा यशवंत जाधव अशा शिवसेनेच्या बड्या नेत्यांवर कारवाई, आणि ती ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे आता निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होते आणि अशा पद्धतीत ही कारवाई होते. हा कुठेतरी एक मेसेज जात असे. आणि यावरूनच या ठिकाणी आपण पाहू शकता की ITची कारवाई असो, EDची कारवाई असो, केंद्रीय तपास यंत्रणांकडनं या कारवाईचा सपाट ससेमिरा जो आहे तो महाविकास आघाडी नेत्यांच्या मागे सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे.
दिवाळीत जर आपण पाहिलं तर अनिल देशमुखांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीला दुसरा झटका लागला, तो म्हणजे 2 दिवसापूर्वी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर, आणि आता यशवंत जाधव यांच्या घरी कारवाई सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेते कुठेतरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या समोर असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या इमारतीमध्ये ही चौकशी सुरू आहे तिथून बाहेर पडणाऱ्या किंवा इमारतीमध्ये आत शिरणाऱ्या प्रत्येकाची एक चौकशी केली जाते आहे, तपासणी केली जाते आहे, त्या संदर्भात काय माहिती? प्रियांका, नक्कीच ITची ज्यावेळी कारवाई सुरू होते किंवा EDची कारवाई सुरू होते त्यावेळी इमारतीचे जेवढे इन आणि आउट गेट्स असतात त्या ठिकाणी CISFचे जवान हे तैनात केले जातात. आपण पाहू शकता की हा जो आहे तो मेन एंट्रन्स आहे, मात्र या इमारतीच्या मागच्या बाजूला आणखी एक आउट एक्सचेंज डोर आहे, त्या ठिकाणी देखील CISFचे जवान आहेत. तर मधी जर आपण पाहिलं तर मधल्या ठिकाणी देखील CISFचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत, कारण डाव्या बाजूला जायला एक दुसरा रस्ता आहे, त्या ठिकाणी संपूर्णपणे तो बंदोबस्त CISFच्या जवानांकडनं ठेवण्यात आलेला आहे. जो इन आणि आउट जाणारा प्रत्येक व्यक्ती आहे त्याची ही अंगझडती घेतली जाते, मग तो या इमारतीतला रहिवासी का असेना, कारण संशय हा अधिक असतो. आणि ही सकाळी करण्यापूर्वीची जी सकाळी कारवाई करण्यात आली आहे त्यामागची जी हे प्रश्न आहे तो म्हणजे हेच असतो की समोरच्याला जर सूचक करण्यापूर्वी जर ही कारवाई केली जाते, जर त्यांना सतर्क जर जे झाले तर कुठेतरी पुराव्यांची छेडछाड होऊ शकते, या अनुषंगाने ही कारवाई पहाटे केली जात असल्याचं देखील सांगितलं जातं. सूरज, खरं म्हणजे जसं मगाशी तू म्हणालास की पालिका निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होतील आणि पालिकाची निवडणूक तोंडावरती आहे. यशवंत जाधव हे असं व्यक्तिमत्व आहे की पालिका निवडणुकामध्ये एक महत्त्वाची भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यानंतर लक्षात येते, आणि अशामध्ये यशवंत जाधवांवरती ही कारवाई म्हणजे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. काय सांगशील? नक्कीच जर आपण पाहिलं की पालिका निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, आणि मागील 2 टर्म यशवंत जाधव हे सभागृह नेते राहिलेले आहेत. खूप महत्त्वाची भूमिका त्यांनी पालिकेच्या या संपूर्ण कार्यकाळात बजावलेली आहे. अनेक आरोप त्यांच्यावर झाले, ते म्हणजे की जे यशवंत जाधव आहे ते मनमानी पद्धतीने अगदी सूरज, खरं म्हणजे या संदर्भातली माहिती तुझ्याकडनं घेत राहणार आहोत. असाच आमच्यासोबत जोडला रहा. संदीप देशपांडे मनसे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. संदीपजी, कसं पाहता या कारवाईकडे? नाही, असं आहे, समुद्राच्या तळाशी जाऊन जरी तुम्ही घाण केली ती कधी ना कधी वर येते, त्याचप्रमाणे ती यायला सुरुवात झालेली आहे. आपण जर ज्या लोकांनी महानगरपालिका गेले 2 वर्ष बघतायत, कुठल्याही नगरसेवकाला बोलू दिलं जात नाही. स्थायी समिती अध्यक्षांच्या बाहेर कंत्राटदारांची, महापालिकेतल्या कंत्राटदारांची रांग लागलेली असते. रोड कॉन्ट्रॅक्टर्सना नियम डावलून रोडचं कंत्राट दिलं जातं, आणि सर्वात मोठा घोटाळा म्हणजे हा कोविड सेंटरचा घोटाळा आहे. त्या कोविड सेंटरमध्ये ज्या पद्धतीने कंत्राटं दिली गेली त्याच्यामध्ये कुठलीही पारदर्शक प्रक्रिया राबवली गेली नाही, आणि कंत्राटं बरोबर शिवसेनेच्या जवळच्या लोकांनाच कशी मिळाली, कशी काय त्यांना, म्हणजे डॉक्टर पुरवण्याचं कंत्राट त्यांना दिलं आणि ते लोक डॉक्टरला पुरवतात, डेंटिस्ट पुरवता तुम्ही 1-1 लाख रुपये पगारावर. कॉन्ट्रॅक्टरला हे सांगितलं जातं बिहाइंड द कर्टन, बिहाइंड द डोर्स, की बाबा अध्यक्षांना भेटल्याशिवाय तुमचं टेंडर स्थायी समितीत मंजूर होणार नाही. काय प्रकार आहे हा? या सगळ्याची पाळंमुळं आता खणायला सुरुवात झालेली आहे, आणि मला असं वाटतं जे स्थायी समिती अत्यंत बारकाईने बघतात, आपले पत्रकार सुद्धा बघत असतात, त्यांना या गोष्टी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्या लक्षात येत होत्या, त्याच्या वारंवार याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मला असं वाटतं ती चर्चा आता उघडपणे व्हायला सुरुवात झालेली. संदीपजी, पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर पुढचा नंबर हा शिवसेना नेत्याचा असेल अशा चर्चा होत्या, तसं भाजप नेत्यांकडून सुद्धा म्हणण्यात आलं होतं, आणि तसंच झालं. त्यामुळे आता पुन्हा एकदा तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मला सांगा की पैसे बेनामी पद्धतीने त्यांच्याकडे आले की नाही आले हा महत्वाचा मुद्दा आहे. भाजप काय बोलते किंवा तपास यंत्रणा काय जाणीवपूर्वक करतायत का काय, म्हणजे जर तुम्ही भ्रष्टाचारच केले नसेल तर तपास यंत्रणा तुमचे काय वाकडं करू शकतात. पण तुम्ही कुठेतरी चिखलात रुतलेल्यात म्हणून तपास यंत्रणा तुम्हाला येते. जे आपल्या मराठीत एक म्हण आहे की कुठेतरी चिंगारी असल्याशिवाय धूर निघत नाही ना, धूर निघतो त्यावरती कुठेतरी काहीतरी जळत आहे, आणि ते काय जळतंय हे शोधण्याचं काम तपास यंत्रणांचं आहे. आणि ते जर काम करत असेल तर तुम्हाला कर नाही तर डर कशाला. नक्कीच पण ज्या पद्धतीने आपण स्थायी समितीचा कारभार गेले 2 वर्ष बघितला, मला सांगा ज्या पंख्याची किंमत 1000 रुपये आहे त्या पंख्यासाठी आपण 10,000 रुपये भाडी का भरली महानगरपालिकेने?
आज कोविड सेंटरमध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला कोणाला कामं दिली, त्यांचा काय एक्सपिरियन्स बघितला आपण? कुठलाही एक्सपिरियन्स न बघता आपल्या जवळच्या माणसांना बोलवून कंत्राटं दिली गेलेली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. शेवट तो लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे. आज नक्कीच. महानगरपालिकेने ऑडिट का केलं नाही कोविड सेंटरचं? एमसीए का बसून आहेत त्या फायलीवर? अगदी चीफ ऑडिटर का ऑडिट करत नाहीत त्याचं? अगदी संदीपजी, आपले मुद्दे लक्षात आलेले आहेत. साम टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत भाजपचे अतुल भातखळकर देखील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अतुलजी, या कारवाईकडे कसं पाहता? जाधवांवरती इन्कम टॅक्स कडून कारवाई केली जाते, त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. आपली प्रतिक्रिया? फार उशिरा ही रेड पडलेली आहे. कारण कुठलाही आमदार खासदार निवडून आल्यानंतर त्याची ऍफिडविट जी त्यांनी इलेक्शन कमिशनला सादर केलेली असतात ती योग्य आहेत का अयोग्य आहेत याची चौकशी निवडणूक आयोग इन्कम टॅक्सच्या थ्रू करते. आणि यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या ऍफिडविटमध्ये 15 कोटी रुपये त्यांनी ब्लॅकचे व्हाईट कलकत्त्याच्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून केले. हा रिपोर्ट तेव्हा झाला होता आणि देशातल्या नामवंत इंग्लिश वृत्तपत्राने या संदर्भातली बातमी दिली. आणि त्याच्यामुळे कोविडमध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला, बाकीच्या कामात भ्रष्टाचार केला आणि हा सगळा भ्रष्टाचार हा खणून काढला पाहिजे, याची चौकशी केली पाहिजे. आणि यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेतले शिवसेनेचे भाऊजाई, खरे पैसे कोण घेत होतं याची पण चौकशी झाली पाहिजे. ते कोणाला पैसे पुरवले याची पण चौकशी झाली पाहिजे. म्हणजे मग खरं मुंबई महानगरपालिकेला कोणी लुटला याची सुद्धा माहिती मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला होईल. आणि त्यामुळे याची संपूर्ण चौकशी ही झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि मुंबईकरांना त्यांचे पैसे जे यांनी भ्रष्टाचाराने लुटलेले ते परत मिळाले. अतुलजी, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. यशवंत जाधवांची इन्कम टॅक्सकडून चौकशी केली जाते, तपासणी केली जाते आहे. त्यांच्या निवासस्थानावर आज सकाळपासूनच इन्कम टॅक्सनं छापा टाकलेला आहे. इमारतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची अंगझडती घेऊनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे.